तर मंडळी, संध्याकाळच्या वेळेला जर पुरवणीची भाजी बनवली नसेल किंवा थोडीशीच भाजी जर झाली असेल तर त्याच्या जोडीला अशी चमचमीत रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. काय केलंय, कुकर घेतलाय, त्यामध्ये तेल टाकलंय, 2 पळी जिरे मोहरीची फोडणी दिली, त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, उभा चिरलेला बारीक कांदा टाकायचा, छान परतून घ्यायचा, 1 मुठभर भाजलेले शेंगदाणे, 1 मुठभरच ओला वाटाणा टाकायचा, हिरवा वाटाणा छान परतून घ्यायचं, हिरव्या मिरच्या टाकायच्या 4 ते 5 बारीक चिरलेल्या, परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची, परतून घ्यायची. साल काढून काप केलेले बटाटे म्हणजे कापलेले बटाटे टाकायचे, कापलेले टोमॅटो टाकायचे, व्यवस्थित फोडणी परतून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची, अर्धा चमचा हळद टाकायची. त्यानंतर 5 मिनिटं ही फोडणी छान परतून घ्यायची आणि 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची, ते यामध्ये टाकून छान परतून घ्यायचं. लागेल तसं पाणी टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि 3 शिट्ट्या करून मस्त चमचमीत डाळ भात तयार झाला. आवडल्यास सबस्क्राईब करा.